बी मोरे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू पॉवर प्लेचा गीतेश घाडगे घेऊन सज्ज. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडू आला. पहिल्या चेंडूवर सुरेख सुरुवात केली गेली आहे गीतेशच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं ना तर आत्ताच गीतेश घाडगे जॉब वरून आलाय आणि तो जोश त्याच्यामध्ये दिसतोय. अगदी गीतेश घाडगेने पहिला चेंडू निर्धाव टाकला. पुढील चेंडू गीतेशचा. सज्ज असेल अक्षय. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुरेख चेंडू गीतेशच्या माध्यमातून सादर करण्यात येतोय. त्या कटच्या शॉट साठीच तिथे पुढे क्षेत्ररक्षक लावण्यात आला तन्मय मोरेच्या माध्यमातून. तिसरा चेंडू गीतेशचा अक्षयसाठी. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतो की सूरज मोरे मागे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न फसलाय. झेल सुटलाय आणि या चेंडूवर 2 धावा आल्यात. धावसंख्या झाली आहे 4 चेंडू अखेर 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली होती मात्र 2 धावा. झेल घेण्याची संधी होती सूरज मोरे यांच्याकडे मात्र अक्षयला जीवनदान मिळालं. कितपत हे महाग पडणार अक्षयचं जीवनदान, कारण एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळख आहे अक्षयची. कव्हरच्या दिशेने सुरेख फटका चेंडू. सुरेख फटका आलाय तो मात्र षटकार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर. जर पाहिलं तर सूरज मोरे यांचा झेल खूप महागात पडला कारण या चेंडूवर आलाय तो मात्र षटकार. पेटपार संघ आपले विजय मोरे कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय. धावसंख्या झाली होती मात्र 4 चेंडू 8 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू आला. अभि मोरे चेंडू जवळ असेल. सुरेख स्टॉप केला. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावांवर. 5 चेंडू अखेर धावसंख्या 10. शेवटचा चेंडू पॉवर प्लेतील गीतेश घाडगे घेऊन सज्ज. धावसंख्या झाली आहे 10. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 धावा, नंतर षटकार आणि आता 2 धावा. शेवटचा चेंडू पॉवर प्लेतील. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एका षटकाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 11 धावांवर. पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं. गीतेश घाडगे यांनी खर्च केल्यात 11 धावा. दुसरं षटक कोणता गोलंदाजी मार्क वरती येईल. अभि मोरे की प्रतीक कांबळे. अभि मोरे आलाय गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर रोशन साठी. पहिला चेंडू कसा असेल अभि मोरेचा. पहिला चेंडू अभि मोरेचा बॅटर रोशन साठी. धावसंख्या झाली होती मात्र 11 धावा एका षटकाअखेर. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल लेग साइडच्या दिशेने गॅप मध्ये खेळला. किशोर मोरे आलाय चेंडूवरती. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय कारण किशोर मोरे ज्या दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. जर तुम्ही दुसऱ्या धावेसाठी गेलात ना तर नक्कीच तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हाल. पहिल्या चेंडूवरती आले ते केवळ आणि केवळ 1 धाव. धावसंख्या पुढे सरकली. एका चेंडू अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावांवर.
दुसरा चेंडू, यावेळी सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सुरेख फटका आलाय तो मात्र षटकार. फक्त आणि फक्त टायमिंगचा वापर इथे पाहायला मिळाला आपल्याला अक्षय जाधवच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन चेंडू 2 चेंडू अखेर पोहोचली, ती मात्र 18 धावा. आता मात्र प्रेशर असेल अभि मोरेवरती, कारण पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर आला तो मात्र षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, गीतेश घाडगे आलाय चेंडूवरती, चूक झाली आहे. मागून सूरज मोरे बॅकअप देतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकाच धावेवर समाधान मानले जाईल. सूरज मोरे यांचा तो झेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पाहिलं ना तर गीतेश घाडगे यांनी 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसरा चेंडू झेलची संधी होती. सूरज मोरे यांनी झेल सोडला आणि त्यानंतर मात्र 2 षटकार ठोकले बॅटर अक्षय जाधवने. तर या चेंडूवर 1 धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा. 3 चेंडू अखेर धावसंख्या 19. यावेळी गणेश मोरे यांच्याकडून चूक होते. चेंडू चालला प्रतीक कांबळेकडे. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार का? थांबवलं गेलं. एकाच धावेवर समाधान मानलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. पेटपार संघाचे विजय जाधव यांचा इथे यथोचित असा मान सन्मान केला जातोय, त्यांनी तो स्वीकारावा. बॅटची एज लागली आहे. अभि मोरे यांच्या खात्यामध्ये एक मोठा विकेट अक्षयच्या माध्यमातून. विकास घाडगे यांनी उत्कृष्ट असं काम केलंय. यष्टांच्या मागे एक झेल कंप्लीट केला गेलाय. न्यू बॅटर प्रमोद अक्षय जाधव यांची जागा घेण्यासाठी. आतापर्यंत जर पाहिलं तर अभि मोरे यांनी डिलिव्हर्ड केले गेले 5 चेंडू. अभि मोरेच्या माध्यमातून धावा आल्या त्या मात्र 9. 5 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात अभि मोरे यांनी. सर तो झेल कंप्लीट केला गेला असता सूरज मोरे यांच्याकडून तर ते 2 षटकार वाचले असते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 चेंडू अखेर 20 धावा. पुढील चेंडू अभिचा. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल राहिला. निर्धाव चेंडू आला. या निर्धाव चेंडूसह धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकार अखेर धावसंख्या 20. पहिल्या षटकामध्ये गीतेश घाडगे यांच्या आल्या होत्या 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 9 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज प्रतीक कांबळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती एक तेज तर्रार गोलंदाज प्रतीक कांबळे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट पिच चेंडू लेग साइडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न गणेश मोरे यांनी फेकी केलाय मात्र चेंडू थ्रो करताना थोडीशी चुकी झाली. जर डायरेक्ट चेंडू दिला असता तर बाद करण्याचा चान्स होता. 1 धाव आली या चेंडूवरती. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव आली आहे. खातं खोललं गेलं पहिल्या चेंडूवरती. प्रतीक कांबळे गीतेश घाडगे थोडीशी चिटचाट करताना आपल्याला तिथे पाहायला मिळतात. दुसरा चेंडू प्रतीक कांबळेचा. अगदी वेगवान गोलंदाज आहे प्रतीक कांबळे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल. अगदी पाहिलं तर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि त्या अतिरिक्त उसळीचा फायदा फलंदाजांना मिळाला. एक एक्स्ट्राची धाव आली आहे.
वाईडने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा. एक चेंडू अखेर 22 धावा. दुसरा चेंडू प्रतीक कांबळेचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. सेकंड बाउन्सर होता या षटकातील. सलगचा दुसरा बाउन्सर असल्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा केला. फ्री हिटचा असेल चेंडू. प्रतीक कांबळे सज्ज. पुढे टाकला चेंडू, कट केला चेंडू. विकास मोरे यांच्या डोक्यावरून चाललाय. वन बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक धाव आली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर प्रतीक कांबळे यांनी केवळ 2 चेंडू डिलिव्हर्ड केलेत. पुढील चेंडू प्रतीक कांबळेचा. अभिमोरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. यावेळी पुल केलाय चेंडू हवेमध्ये. तन्मय मोरे चेंडू खाली पोहोचतोय आणि झेल सोडलाय तन्मय मोरेच्या माध्यमातून. गचाळ क्षेत्ररक्षण तन्मय मोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. या चेंडूवर देखील 2 धावा आल्यात. एक चूक महागात पडू शकते टीम बिरमणीला. इथून पुढे जर तुम्हाला विजेतेपदाच्या जवळ जायचं ना तर प्रत्येक चूक डाबलावी लागेल. नेक्स्ट बॉल प्रतीकचा. यावेळी पुन्हा शॉर्ट बॉल, मात्र डिक्लेअरची 1 धाव येते. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली होती मात्र 27 धावा. हे षटक थोडंसं महागडत चाललंय प्रतीक कांबळेचं, कारण आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलाय प्रतीकने. फुलरलेनचा चेंडू, सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी पडल्यानंतर चेंडू स्किट होऊन मैदानाच्या आतमध्ये निघून गेला. या चेंडूवर निर्धाव चेंडू आला. इथून पुढे शेवटचा चेंडू उर्वरित असेल या षटकातील. धावसंख्या झाली 27 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील प्रतीक कांबळेचा. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अनसक्सेसफुल ठरतोय. षटक संपलं. या षटकामध्ये आला 2 एक्स्ट्राज देऊन पण प्रतीक कांबळेच्या 7 धावा. काय सुरेख गोलंदाजी केली प्रतीक कांबळेने. सुजित मोरे, कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. सचिन मोरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू, स्लोअर चेंडूचा वापर मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली. वाईट +1, 2 धावा या चेंडूवर आल्यात.
+1 आला या चेंडूवरती. अगदी पाहिलं तर एकही लिगल चेंडू या षटकामध्ये आला नाही अजून. पुढील चेंडू सचिन मोरे यांचा. शॉर्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय. 1 धावा लिहा. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावा. पुढील चेंडू सचिन मोरे यांचा. सुरेख चेंडू यावेळी पाहायला मिळाला. अगदी पाहिलं ना तर फिंगर रोल्स केले होते आणि त्यानंतर चेंडूला डिलिव्हर्ड केलं गेलं. फलंदाजाला खेळता आला नाही. आधीच बॅट गेली, नंतर चेंडू आला. ही चाणक्य नीती आहे सचिन मोरे यांची. अगदी पाहिलं तर वेग काढून घेतात चेंडू मधील. धावसंख्या झाली आहे 30 धावा. दोन चेंडू अखेर धावसंख्या 30. सचिन मोरे पुढचा चेंडू. यावेळी शॉर्ट बॉलचा वापर, मात्र फटका फसला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चालला. धावसंख्या झाली होती मात्र 3 चेंडू 31 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर सचिन मोरेंनी या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये खर्च केल्या. धावा त्या मात्र 4. पुढील चेंडू सचिन मोरे यांचा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समोर आलाय. गितेश गाडगे यांनी फेक केली आहे, मात्र थ्रो चुकला. एकदा कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या झाली होती मात्र 32 धावा. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 32. आतापर्यंत सचिन मोरे यांनी हे षटक केवळ आणि केवळ या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. 5 धावा. पाचवा चेंडू सचिन मोरे घेऊन सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये चाललाय. सूरज मोरे पुन्हा एकदा अजून एक झेल सोडतोय सूरज मोरे. दुसरा झेल. गच्चा असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सूरज मोरे यांच्याकडून. आज जर पाहिलं ना तर तब्बल 2 झेल सोडले सूरज मोरे यांनी. सुजित मोरे सर, कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय. शेवटचा चेंडू असेल. अगदी जर पाहिलं तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे सचिन मोरे यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकातील. न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकिंग एंडला असेल रोशन, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर रोहित. शेवटचा चेंडू या षटकातील. सचिन मोरे सज्ज. यावेळी पुल केलाय, सक्सेसफुल केलाय, पॉवरफुल केलाय, वंडरफुल केलाय. आलाय तो मात्र षटकार. या षटकारासह धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39. विजयासाठी इथून पुढे 4 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता टीम बिरमणीला असेल.
गोलंदाजांचा जर क्रम पाहिला तर गीतेश घाडगे यांच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्या मात्र 11. अभि मोरे यांच्या षटकामध्ये आल्या 9. प्रतीक कांबळे यांनी खर्च केल्या 7 धावा आणि सचिन मोरे यांच्या षटकामध्ये आल्या त्या मात्र 12 धावा. सुजित सर कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. क्वार्टर फायनल नंबर 1 चा सामना यानंतर होईल. एका बाजूला असेल टीम सोनाट तर दुसऱ्या बाजूला असेल यंगस्टार कुरोशी. टॉस साठी यायचं आहे आणि या सामन्यामध्ये विजेता संघ असेल तो टॉप 3 साठी क्वालिफाय करेल. तो कोणता संघ असेल, एका बाजूला असेल सोनाट तर दुसऱ्या बाजूला यंगस्टार कुरोशी. चला टीम बिरमणी बॅट्समन पाठवायचे आहेत. चला टीम सोनाट आपला कॅप्टन पाठवायचा आहे. सामन्याला होतीये सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर गीतेश घाडगे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल अभि मोरे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज. पहिला चेंडू गीतेश घाडगे साठी. पहिला चेंडू गीतेश घाडगे साठी.
पहिला चेंडू एक अवांतर धावेने संघाचा श्री गणेश झाला. पहिला चेंडू अखेर विदाऊट चेंडू अखेर धावसंख्या झाली होती मात्र 1 धाव. नेक्स्ट बॉल गीतेश साठी रोशनचा पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. चेंडू अगदी पाहिलं ना तर मैदानामध्ये पिच झाल्यानंतर अगदी स्लोअर पद्धतीने गेला त्यामुळे कुठेतरी थोडासा प्रॉब्लेम झाला. एका चेंडू अखेर धावसंख्या झाली होती मात्र 1 धाव. 40 धावांचा पाठलाग करत असताना बिरमणी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. पुढचा चेंडू एक फटका गीतेश घाडगेच्या बॅटमधून. काय मोठा फटका खेळला गेला आजच्या दिवसातील बिरमणी संघाकडून खेचला गेलेला पहिला फटका गीतेश घाडगेच्या बॅटमधून. सुरेख फटका खेळला गेलेला. जर आपण पाहिलं ना तर जो भगवा चषक झाला विरारला त्यावेळी गीतेश घाडगेच्या बॅटमधून 5 चेंडू 5 षटकार आले होते. आज देखील सुरुवात त्याच पद्धतीने केली आहे. पहिला चेंडू निर्धाव आला होता त्यानंतर सलग 5 षटकार ठोकले होते. आता सुद्धा पहिला चेंडू निर्धाव आलाय षटकार आलाय मोठा फटका आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 2 चेंडू अखेर 7 धावा. फुलर लेनचा चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतला गेला गीतेश घाडगेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू गॅप मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पळत येतो. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट केले गेले आहेत. 2 धावांनीच समाधान मानलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा. 3 चेंडू अखेर धावसंख्या 9. इथून पुढे 21 चेंडू मध्ये 31 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला असेल गीतेश घाडगे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर अभि मोरे. रोशन समोर एक आव्हान असेल कारण आतापर्यंत जर पाहिलं तर मोठा फटका आलाय गीतेशच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल रोशनचा गीतेश घाडगेसाठी. स्लोअर बॉल फुल टॉस बॉल. चेंडू गॅप मध्ये आलाय. चेंडू 1 बाउन्स. अजून एक मोठा फटका आलाय 1 बाउन्स चौकार. चेंडू सीमा रेषा पार आलाय तो मात्र गीतेशच्या बॅटमधून चौकार. या चौकारासह धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13च्या घरामध्ये. आता मात्र विजयासाठी इथून पुढे गरज आहे 20 चेंडू 27 ची. गीतेश घाडगे ऑन फायर. काय फलंदाजी केली आहे. 4 चेंडू 12 वर वैयक्तिक खेळतोय. आतापर्यंत अभि मोरेला स्ट्राईक मिळाली नाहीये. संपूर्ण काम गीतेश घाडगेनेच केले. या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या मात्र 12. धावसंख्या झाली आहे 13. गीतेश घाडगेच्या वैयक्तिक 4 चेंडू 12. प्रेशर असेल आता रोशनवर. यष्टीरक्षक देखील पुढे आलाय. स्लीप लाईक खेळाडू लावलाय. गीतेश घाडगे पुढील चेंडू कशा पद्धतीने खेळ. रोशन सज्ज. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावांवर. आतापर्यंत जर पाहिलं तर 14 पैकी टोटल वैयक्तिक 13 धावा 5 चेंडू मध्ये गीतेश घाडगे यांनी बनवलेल्या आहेत तर 1 एक्स्ट्राची धाव. पॉवर प्लेचा षटक खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढले गीतेश घाडगे यांनी. किशोर मोरे यांच्याकडून इशारा होतो झोन येऊ दे. झोन आहे गीतेश घाडगेचा. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतो. मोठा फटका येईल का. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र 1 बाईची धाव येते. माफ करा बॅटने येतोय. 1 धाव ऍड होते गीतेश घाडगेच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 धावांवर. एका षटकाखेर धावसंख्या झाली होती मात्र 15 धावा. पॉवर प्लेचं षटक. इथून पुढे विजयासाठी आता गरज आहे 18 चेंडू 25 ची. जर सरासरी पाहिली ना तर
करंट रन रेट जर पाहिलं तर 15चा आणि रिक्वायर्ड रन रेट 8.33चा. अभि मोरे असेल आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. तर त्याच्या समोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल. दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 15. पहिला चेंडू गोलंदाज साईचा. अभि मोरे समोर. राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट पिच चेंडू. एक एक्स्ट्रा धाव आली आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव आली अवांतर. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 वर. एका षटकाखेर धावसंख्या झाली आहे 16. अगदी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बिरमणी संघ पाहायला मिळतो. 18 चेंडू 24 ची गरज इथून पुढे विजयासाठी. पुन्हा एकदा स्वर मारा पाहायला मिळतोय. अगदी अभि मोरेच्या बॉडी लाईन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. एक एक्स्ट्रा धाव अजून ऍड झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एका षटकाखेर 17 धावा. पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धावे या चेंडूवर आले. या एका धावेने पहिल्या लीगल चेंडू सह धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावा. एक चेंडू 18 धावा. बॅटिंग मध्ये डेप्थ आहे बिरमणी संघाच्या. अजूनही किशोर मोरे येणं बाकी आहे. प्रतीक कांबळे येणं बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न फसला. एक धाव आली आहे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 वर. एक चेंडू 2 धावा. एक षटक 2 चेंडू. धावसंख्या झाली होती मात्र 19 धावा. 16 चेंडू 21 ची गरज बिरमणी संघाला इथून पुढे विजयासाठी. पुढील चेंडू गीतेश घाडगेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एक धाव देऊन चाललाय. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले. एक षटक 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 20 धावा. अभि मोरे स्ट्रायकिंग एंडला. कव्हरच्यावरून काढला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार का पण थांबवलं गेलंय. एकाच धावेवर समाधान मानलं जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा. आतापर्यंत सामन्यातील 10 चेंडू झाले. धावसंख्या झाली 21. इथून पुढे विजयासाठी 14 चेंडू 19 ची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा प्रयत्न फसला. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय. एक धाव आली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. विजयासाठी इथून पुढे 13 चेंडू 18 ची गरज. प्रत्येक चेंडूवर अगदी हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न चाललाय. पुढील चेंडू साईचा. गीतेश घाडगेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू आलाय. इथून पुढे आता गरज असेल 12 चेंडू 18 ची विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती तिसरा षटक घेऊन गोलंदाज कर्णधार स्वतः गौरव मैदानाच्या आतमध्ये. अभि मोरे समोर. बिरमणी संघाला विजयासाठी 12 चेंडू 18 ची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकाखेर 22 धावा. 12-18 समीकरण. पहिला फुल टॉस चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू झेल बाद होतोय अभि मोरे. मोठा धक्का टीम बिरमणीला.
पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा लागतो. फुलटॉस चेंडू होता मात्र फुलटोल वसूल करू शकला नाही अभि मोरे आणि मैदानाच्या बाहेर येतोय. न्यू बॅटर किशोर मोरे मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याने अगदी आपल्या बॅटिंगने सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. असा फलंदाज किशोर मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी जर पाहिलं तर यावर्षी KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग झाली, त्या स्पर्धेचा पहिला अर्धशतकवीर कोण असेल तर तो होता दीपक दादा युवा प्रतिष्ठान संघाकडून खेळत असताना किशोर मोरे, आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र बिरमणी संघाला इथून पुढे विजयासाठी गरज आहे 11 चेंडू 18 धावांची. 11-18चं समीकरण. पुढील चेंडू गौरव यांचा किशोर मोरेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धावाला. सलग 2 चेंडू निर्धाव टाकल्यात. 10 चेंडू 18 समीकरण शिल्लक आहे. निर्धाव चेंडू आला आहे. आता मात्र प्रेशर वाढवत चाललाय गोलंदाज गौरव बिरमणी संघावरती आणि किशोर मोरेवरती. पहिला चेंडू किशोरच्या माध्यमातून निर्धाव आला. पुढील चेंडू गौरव घेऊन सज्ज किशोर मोरेसाठी. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 1 धाव आली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा. 2 षटक 3 चेंडू धावसंख्या झाली होती मात्र 23 धावा. आता मात्र करंट रन रेट खाली आला आणि रिक्वायर्ड रन रेट वाढत चालला. 11.33च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. इथून पुढे विजयासाठी 9 चेंडू 17ची गरज. एका बाजूला किशोर मोरे तर दुसऱ्या बाजूला गीतेश घाडगे, तर त्यांच्या समोर गोलंदाजी मार्कवरती गौरव सज्ज. मोठा फटका खेळला गेला किशोर मोरेच्या बॅट मधून. एक मोठा फटका. किशोर मोरेचा फटका. 440चा झटका लागला गोलंदाज गौरव जाधवला. काय सुरेख फटका केला गेला. आता मात्र समीकरण सोपं होत चाललंय. विजयासाठी इथून पुढे 8 चेंडू 11ची गरज. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू 7 वरती वैयक्तिक किशोर मोरे खेळतो, तर गीतेश घाडगे 10 चेंडू 17 वर. पुढील चेंडू गौरव जाधव यांचा. पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जाऊन ट्रॅव्हल होतो. 1 धाव आली या चेंडूवर. इथून पुढे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा एका विकेटच्या पतनानंतर. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील शिल्लक. विजयासाठी आता मात्र 7 चेंडू 10ची गरज. 7 चेंडू 10ची गरज. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय आणि किशोर मोरेचा एक मोठा विकेट. टीम दावेकरच्या खात्यामध्ये चाललाय आणि आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू 10 धावा. एक मोठा विकेट किशोर मोरेच्या माध्यमातून पडतोय.
6 चेंडू 10 ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रमोद, तर स्ट्रायकिंग एंडला असेल गीतेश घाडगे, ज्याच्या बॅट मधून आला 10 चेंडू मध्ये 17 धावा. स्ट्रायकिंग एंडला असेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, मात्र पंचांनी दाद वाईटची फेटाळली. 1 बाउन्स दिलाय. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू 10 ची गरज. पाच चेंडू 10 ची गरज. गीतेश घाडगे स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र समीकरण चेंज होतंय. 4 चेंडू 10 ची गरज. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेच्या झोकासोबत मैदानाच्या बाहेर येतो आणि आलाय तो मात्र सुरेख षटकार. अगदी जर पाहिलं ना तर थोड्या वेळासाठी वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल, मात्र चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि एक सुरेख फटका खेळला गेला गीतेश घाडगेच्या माध्यमातून. संपूर्ण आता मात्र इथून पुढे विजयासाठी गरज आहे 3 चेंडू 4 धावांची. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. 3 चेंडू 4 ची गरज. गीतेश घाडगे ऑन स्ट्राईक. यावेळी पुल केलाय, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन पडलाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. इथून पुढे विजयासाठी 2 चेंडू 3 ची गरज. 2 चेंडू मध्ये 3 ची गरज. दोन चेंडू 3 ची गरज. गीतेश घाडगे समोर गोलंदाज प्रमोद सज्ज. हृदयाची धडधड वाढवणारा सामना. 2 चेंडू 3 ची गरज. गीतेश घाडगे सज्ज. कट करण्याचा प्रयत्न, मात्र एक चेंडू 3 ची गरज. गीतेश घाडगे स्ट्रायकिंग एंडला असेल. एक चेंडू 3 ची गरज. गीतेश घाडगे समोर प्रमोद सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट केल्या गेल्यात विकास मोरे यांच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी देखील 3 धावा देखील पूर्ण झाल्यात. आणि हा सामना विजयी ठरतो टीम भैरवनाथ प्रतिष्ठान निर्मणी संघ. काय फलंदाजी केली गीतेश घाडगे यांच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं ना तर नशिबाचा विजय इथे पाहायला मिळतोय आपल्याला.